सब्जेक्ट वाईज प्रायोरिटी ठरवा. जे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत की नाही, तुम्हाला माहिती असतं अभ्यास करताना, जे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत त्याच्या बाबतीत तुम्ही अटॅक मोडमध्ये असायला पाहिजे. अटॅक मोडमध्ये इन द सेन्स की त्या सब्जेक्टचे जे क्वेश्चन येतील, जसं आपण म्हणजे आपल्या आवडीचा पदार्थ समोर आला की कसा गपकन खातो, या पद्धतीने ते जे प्रश्न असतील स्ट्रॉंग सब्जेक्टवाले, ते सगळे प्रश्न सोडवण्यावरती तुमचा फोकस असायला पाहिजे. त्याच्यानंतर येतो असा सब्जेक्ट, एखादा सब्जेक्ट असतो जो तुमच्यासाठी ॲव्हरेज असतो, की त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी मार्क्स घेऊ शकता. सो हे जे काही तुमचा ॲव्हरेजवाला सब्जेक्ट असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला मेंटेन करायला शिकायचे आहेत मार्क्स किंवा तुमचा स्कोर जो आहे तो. म्हणजे हा जो सब्जेक्ट असेल, समजा 15 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे, तुम्हाला 15पैकी 15 येत नाहीत हे तुम्हाला माहिती आहे, पण 10, 11, 12 मार्क्स तुम्ही घेऊ शकता हे जर तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्हाला मेंटेन करता आलं पाहिजे. मग असे काही सब्जेक्ट असतात जे आपल्यासाठी फार वीक असतात आणि जे आपल्यासाठी घातकसुद्धा असतात. हे जे वीक सब्जेक्ट आहेत त्यांच्या बाबतीत काय करायचं? काही सब्जेक्ट असतात ज्या सब्जेक्टमध्ये आपण इतके वीक असतो की या सब्जेक्टमध्ये आपले जास्तीत जास्त निगेटिव्हमध्ये जातात. सो हे सगळं जे डॅमेज होतं, आपले निगेटिव्हमध्ये मार्क्स जातात, आपला स्कोर चांगला आलेला असतो, बरोबर उत्तरं भरपूर आलेली असतात, पण एखादा सब्जेक्ट आपल्याला असा दगा देतो की तिथे इतके निगेटिव्हमध्ये जातात की आपला स्कोर एकदम खाली आलेला असतो आणि आपण कट ऑफमधून बाहेर पडतो. सो या सब्जेक्टला डॅमेज कंट्रोलसारखं तुम्हाला ट्रीट करायचं आहे. म्हणजे या सब्जेक्टमध्ये निगेटिव्ह मार्किंग आपलं कसं कमी होईल. जर आपल्याला माहिती की हा प्रश्न आपला चुकू शकतो, तर त्यावेळेला तेवढं स्वतःवरती कंट्रोल ठेवणं की हा प्रश्न मला स्किप करायचा आहे, हा प्रश्न मला सोडवायचा नाही आहे. कितीही त्या प्रश्नाने मला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तरी मला डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आहे, हे हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि हे तुमच्या तयारीमध्येच असायला पाहिजे.